नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. बेळ पिंपळगाव तालुका नेवासा येथील 1961 पासून ताब्यात असलेल्या शासकीय जमिनीवर मालकी हक्क देण्यासाठी एकलव्य भिल्ल सेनेचा व तंटातात्या भिल्ल क्रांती फोर्सच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून नेवासा तालुक्यातील फॉरेस्ट जमीन सर्वे नंबर 197 व 395 या जमिनीवर स्वर्गीय काळू गणपत सुरसे सूर्यवंशी यांच्या वंशजांनी 1961 पासून शांतता मयपणे शेती करत उपजीविका साधली आहे। या जमिनीवर पाण्याची सुविधा करून बागायती पिके घेतली जात असून कुटुंबाच्या उपजीविकेचे एकमेव साधन हीच जमीन आहे। लिमिटेशन ऍक्ट 1963 मधील कलम 27 व संविधानातील आर्टिकल 65 नुसार या जमिनीवर अतिक्रमण 49 वर्षांपेक्षा अधिक काळ टिकून राहिल्यानं त्यावर मालकी हक्काची नोंद व्हावी अशी मागणी संघटनांनी केली आहे। शिवाय दिवाणी प्रक्रिया संहिता 1908च्या कलम 151 नुसार स्थानिक चौकशी होऊन हक्क स्पष्ट करावा व कोणत्याही पोलीस कारवाईपूर्वी चौकशी पूर्ण झाल्याशिवाय गुन्हा दाखल करू नये अशी अट घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून या संदर्भात जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देऊन मागणी करण्यात आली असून अद्यापही न्याय न मिळाल्यामुळे अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात येत आहे। या उपोषणाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। यावेळी एकलव्य भिल्ल सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आहिरे, तंटातात्या भिल्ल क्रांती फोर्सचे अध्यक्ष संपतराव मोरे, सुधाकर सुरसे, अविनाश सूर्यवंशी, मीराबाई सूर्यवंशी, नारायण बर्डे, बाळू मोरे, सुनील वाघ, अनिल मोरे, पद्मा बर्डे, मीराबाई सूर्यवंशी, कांताबाई सूर्यवंशी, मीराबाई मोरे, विमलबाई सूर्यवंशी, जयश्री सूर्यवंशी, जिजाबाई बर्डे, रेणुका वाघ, अनिता गायकवाड, उज्ज्वला वाघ, मथुरा माळी, अर्चना सूर्यवंशी, विठाबाई मोरे, अलका माळी, जयश्री सूर्यवंशी, सुनील माळी, संदीप माळी, मच्छिंद्र सूर्यवंशी, अर्जुन गोलवड, भाऊसाहेब बर्डे, संतोष सूर्यवंशी, राहुल पवार, भाऊराव पवार, भीमराज गोलवड, भानुदास गोलवड, शोभा दोडके, सखोबाई हटकर आदी मान्यवर उपस्थित होते। संघटनांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की योग्य न्याय न मिळाल्यास पुढील काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। मी ज्ञानेश्वर आहिरे, एकलव्य भिल्ल सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष। आम्ही सध्याला जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर समोर बेमुदत आमरण उपोषणात बसलो आहोत। नेवासा तालुक्यातील बेल पिंपळगाव येथील आदिवासी भिल्ल समाजावर अतोनात असा अन्याय झालेला आहे। ते जी कसत आहेत ती जमीन सध्याला त्या जमिनीमध्ये त्या गावातील इतर जे नागरिक आहेत ते खूप त्रास देत आहेत। त्या गावामधून इतका त्यांना त्रास आहे, ती जमीन जी कसत आहेत त्या जमिनीमध्ये येऊन त्यांना शिवगाळ करणे, त्यांना मारहाण करणे, त्यांच्या महिलांना गलिच्छ अशा भाषेत बोलणे असे प्रकार सुरू आहेत। ही जमीन त्यांची वडिलोपार्जित आहेत। जे नाईक होते काळू नाईक, त्या काळू नाईकांची जमीन आहे आणि त्यांचे हे वारसदार आहेत। त्या वारसांची जमीन असल्याने त्या जमिनीत हे सध्या कसं होत आहेत, परंतु शासनाने काय केलं, शासनाने वेगळं धोरण अवलंबलं आणि त्या गावातून गावगुंडी होऊन ती जमीन सध्या इतर लोकांच्या नावावर करण्यात आली। परंतु सदर या आदिवासींनी ही जमीन अद्यापही सोडलेली नाही। त्यामुळे झालं असं की गावातून यांना खूप त्रास आहे। त्या गावातून येऊन त्यांना शिवगाळ करणे, मारहाण करणे, तसेच यांच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करणे व यांच्या मुलांना विनाकारण पोलीस स्टेशनची संपर्क करून जेलमध्ये टाकणे असे प्रकार सुरू आहेत। आणि यांना मारहाण झाल्यानंतर जेव्हा ह्या महिला नेवासा पोलीस स्टेशनला जातात तेव्हा तेथील ते पीआय असो किंवा कुठले अधिकारी असो त्यांची कुठलीही दखल घेत नाहीत, त्यांना तिथून हाकलून लावलं जातं। माझा सरळ आणि एक साधा प्रश्न असा आहे की जर सध्याला लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला न्याय देण्याचा अधिकार शासनाचा आहे, मग हे जे आदिवासी जर पोलीस स्टेशनला जातात त्यांची दखल घेतली जात नाही, त्यांना बाहेर हाकलून लावले जाते, मग हा कुठला न्याय? मग आमचा सगळ्यात मोठा आरोप हा नेवासा पोलीस स्टेशनवर आहे। ते अधिकारी काय करतात, यांची दखल नाही घेत, त्यांना हाकलून लावतात, तर यांच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करून त्यांच्या पुरुषांना जेलमध्ये टाकतात। हा खूप मोठा अन्याय आहे। तेव्हा आमची शासनाकडे, मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडे अशी यावेळेस आमची मागणी आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही, आमचा जो अन्याय झालेला आहे त्याची आमची दखल न घेता आम्हाला जर तुम्ही न्याय दिला नाही तर आम्ही या ठिकाणी उपोषण सोडणार नाही। आणि जे आमच्या महिलांना शिवगाळ झालेला आहे, मारहाण झालेलं आहे, ते आरोपी आज मोकाट आहेत, त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही, तो गुन्हा दाखल करण्यात यावा व जी जमीन आमची वडिलोपार्जित आहे ती जमीन आमच्या नावावर करून ती रिसर शासनाने आम्हाला त्या जमिनीचा ताबा द्यावा ही आमची रिसर मागणी आहे। आणि जोपर्यंत मागणी आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संपूर्ण भिल्ल समाज कुटुंब आहे बेल पिंपळगावचं मुला भावासह आम्ही या ठिकाणी उपोषणाला आलो आहोत। जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्या बंदुकीत तारा ठेवा, आम्हाला गोळ्या घाला, आम्हाला जे करायचं आमच्या संघ करा, परंतु आम्ही उपोषण सोडणार नाही। जोपर्यंत न्याय भेटत नाही, शासन आम्हाला जोपर्यंत पत्र देत नाही की तुम्हाला जी अन्याय झाला अन्यायाची दखल आम्ही घेतलेली आहे, तोपर्यंत आम्ही तो उपोषण सोडणार नाही अशी
संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने या ठिकाणी मी शासनाकडे मागणी करतो. नमस्कार, मी संपतराव मोरे, संस्थापक अध्यक्ष तांटादात्या भिल्ल क्रांती फोर्स, बेलपिंपळगाव, तालुका नेवासा येथील आदिवासी भिल्ल समाजाचे सर्वे नंबर 197 आणि 395 या ठिकाणी सन 1961 पासून ते आजपर्यंत अतिक्रमण आहे. मात्र या दरम्यान 1976 साली महसूल विभागाने जमिनी वाटप केल्यात. 1976 ला सुद्धा वाटप पत्राचं जर अवलोकन केलं तर वाटप पत्रामध्ये त्या ठिकाणी खरीप पीक असल्याचं महसूल विभागाने नोंद केली. जर खरीप पीक होतं आणि जमिनी वन विभागाच्या होत्या तर वन विभागाने तर खरीप पीक केलेलं नव्हतं. वाटप पत्रामध्ये, वाटप आदेशामध्ये याची नोंद असताना संबंधित अधिकारी म्हणजेच तहसीलदार नेवासा यांनी आज रोजी जमिनीचा ताबा देता येणार नाही असं नमूद करून आणि कारवाई पूर्ण केली. मात्र त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना या प्रकारचं अहवाल पाठवून त्यांच्याकडून पुढची कारवाई काय होती काय नाही हे कुठेही नमूद केलेलं नाहीये. मात्र बेकायदेशीरपणे त्याच जमिनीचं वाटप करण्यात आलं. फक्त रेकॉर्डली वाटप झालंय, प्रत्यक्षात वाटप नाही आणि आजही प्रत्यक्षात वाटप नाहीये. तरी जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या मागणीप्रमाणे त्याच्यावरती दखल घेऊन आणि संबंधित ऍक्ट, लिमिटेशन ऍक्टच्या कलम 27 नुसार त्याच्यावरती कार्यवाही करून ज्या जमिनी दुसऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या त्या ज्यांचा आज रोजी प्रत्यक्ष कब्जात आहेत त्यांना त्या जमिनी वाटप करण्यात यावी. अन्यथा आम्ही तर उपोषण सोडणारच नाहीत आणि जर समजा पत्र दिलंच कलेक्टर साहेबांनी तर त्या पत्राचा पाठपुरावा करणार आहे आणि पत्राचा पाठपुरावा जर पूर्णपणे केल्यानंतर सुद्धा जर कारवाई झाली नाही तर आम्ही इथून पुढे आंदोलन तीव्र करणारे. आज फक्त 2 संघटना रस्त्यावर उतरल्यात, मात्र इथून पुढे टोटल भिल्ल संघटना रस्त्यावर उतरतील आणि जे काही परिणाम होतील त्याला फक्त महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे 2च प्रशासन जबाबदार राहतील. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.